अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप साधी सोपी आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपण एक नवीन दिवस बघतो। एक नवीन दिवस बघतो म्हणजे त्या दिवशी आपल्याला एक नवीन दिवसाची किंवा आपल्या आयुष्यातले एक नवीन दिवसाची सुरुवात करायची असते। तर बघा, खूप महत्त्वाचा आहे हा दिवस। कसं काय? कारण आपण खूप छान गोष्टी आपल्या आयुष्यात बघत असतो आणि त्यासाठी आपल्याला अजून एक दिवस मिळाला आहे ज्या दिवशी आपण आपल्या स्वतःला असं सांगू शकतो की हो, मी आता सगळं करू शकतो। तर बघा, आपल्याला काही गोष्टी त्या आधी एक लक्षात घ्यायची असेल, ती म्हणजे काय की घरातनं बाहेर पडताना आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या करायच्या आहेत। तर त्या नक्की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? तर बघा, मी तुम्हाला एक एक करून सांगते, पण त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी कायम घेऊन येणार आहे आणि असेच व्हिडिओज मी तुम्हाला सुद्धा खूप माहिती मिळणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला स्वामींच्या समोर नामस्मरण त्यांच्यासमोर उभं राहायचं आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा आपल्या देवघरातील देवाला तुम्हाला नमस्कार करूनच बाहेर पडायचं आहे, कारण ते खूप महत्त्वाचं आहे। त्यांचा आशीर्वाद घेऊनच तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे। आणि त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही घरात परत येता, त्यानंतर आल्यानंतरही तुम्हाला देवाचे आधी दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। तर त्या आधी म्हणजे काय करणार तुम्ही? तर जेव्हा तुम्ही आले तर थोडे हातपाय वगैरे धुवून, तुम्हाला थोडंसं स्वच्छ होऊन, तुम्ही जे काही कपडे असाल तुमच्या ऑफिसचे कशाचे ते वगैरे चेंज करून तुम्ही परत आल्यावर आधी देवाचे दर्शन, फक्त काही करू नका, आज 2 हात 1 मस्तक एवढं जरी केलं तरी खूप महत्त्वाचं आहे। जायच्या आधीसुद्धा देवाचे दर्शन घ्यायचे आणि आल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरातील समोर उभं राहून देवाचे दर्शन घ्यायचे आहे। कारण तो भगवंत, ते देव तुम्ही घरी यायची वाट बघत असतात। ते वाट बघत असतात की मी माझ्या मुलाला, मी माझ्या बालकाला बाहेर पाठवलं होतं, तो सुखरूप घरी येवो, त्यासाठी तुम्हाला ते वाट बघत असतात। तर त्यांना आल्यावर सांगायचं, आपण कशा आपल्या आईला सांगतो, आई आले मी, तसं तुम्हाला तुमच्या देवाला सुद्धा सांगायचं आहे। त्यांना माहिती असतं सगळं, पण तरीसुद्धा जसं आपण म्हणतो ना की एकमेकांशी बोललं की जरा बरं वाटतं, तसंच आपल्याला आपल्या देवाशी सुद्धा बोलायचं असतं। त्यामुळे बघा, आपल्या घरी आपल्याला हा नियम बनवायचाच आहे, कायमचा आपल्याला हा नियम बनवायचा आहे की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर 2 मिनिटं थांबून तुम्हाला म्हणायचं आहे की हे परमेश्वरा, हे देवा, हे स्वामी राया, तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्ही माझ्याबरोबर या। आणि असं म्हणून तुम्हाला त्यांना विनंती करायची आणि त्यांना सांगायचं आहे की ज्या कोणत्या कामासाठी मी बाहेर चाललो आहे ते काम तुम्ही व्यवस्थित पार पाडा किंवा तुम्ही माझ्याबरोबर चला, ज्याच्याने माझे सर्व काम, सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित होतील। कारण तुमच्या हातामध्ये भलेही कितीही लाखाचं घड्याळ, तुमच्या अंगावर हजारोंचे कपडे जरी असले तरी तुम्हाला त्यावर दाखवणारी जी वेळ आहे ती फक्त आणि फक्त ती भगवंताच्या हातात आहे, ती फक्त आणि फक्त स्वामींच्या हातात आहे। त्यामुळे तुम्हाला या कोणत्याही गोष्टींचं की मी छान कपडे घातले, छान बुटं घातले, छान घड्याळ घातलंय, हे घातलंय, या गोष्टींचं कोणत्याही रूपात तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल न विचार करता की देवा तुम्ही माझ्याबरोबर चला, माझ्याबरोबर मी ज्या कोणत्या कामासाठी निघालो आहे ते काम माझं नीट होऊ द्या, त्या कामात सक्सेस मिळू द्या, यश मिळू द्या, असंच तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमचा दिवस सुरुवात करायची आहे। त्यानंतर घरी आल्यावर सुद्धा तुम्हाला की आज तुम्ही माझ्याबरोबर आले म्हणून माझं हे काम झालं, आणि जरीही तुमचं कोणतं काम झालं नाही तरीसुद्धा मला माहिती आहे देवा, तू आज माझं हे काम केलं नाही, कारण त्याच्या मागे सुद्धा तुझी काहीतरी
काहीतरी नोंद असेल किंवा तू काहीतरी विचार केला असेल, त्यामुळे तू मला आज हे काम नाही करून दिलं, पण येत्या पुढच्या दिवसांमध्ये तू नक्की माझी मदत करशील असं म्हणून तुम्हाला तुमच्या दिवसाचा अंत करायचा आहे. असं कधीच म्हणायचं नाही की तू माझं काम का नाही केलं, असंच झालं तसंच झालं, तुम्हाला असं अजिबात बोलायचं नाही. पण तुम्हाला काय म्हणायचं आहे की देवा, जरी आज काम नाही झालं, मला माहिती आहे त्यामागे तूच काहीतरी विचार केला असशील, त्यामुळे असं म्हणून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि परत पुढच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतके बदल जाणून दिसतील की तुम्हाला ते स्वतःला म्हणजे तुम्हाला अनुभव घेताना सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल की अरे बापरे, मी एवढे छान अनुभव घेत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ह्याबद्दल एवढीच माहिती द्यायची होती. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा नियम करून घ्या तुमच्या घरातल्या सर्व लोकांसाठी आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा अंत करत जा. बघा, या पद्धतीने तुम्ही केलं की तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.